हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया भरलेलं सुकं कारलं. तर ही कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही आणि खूप छान लागते. तुम्हाला पण आवडेल. चला रेसिपी बघूया. पहिल्यांदा मी कारल्याला एक उभा कट देऊन घेतलेला आहे आणि मीठ आणि पाणी टाकून हे शिजवून घेतलेलं आहे. आपल्याला कारलं पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर ते कडू होतं. चला तर मग मसाला बनवायला घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा मी शेंगदाणे, खोबरं, लसूण छान भाजून घेतलेलं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरे, लसूण, कोथिंबीर, काळं तिखट, हळद, मीठ टाकून व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि तो पण या वाटणामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर शिजलेल्या कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. नंतर कारले कढईमध्ये तेल टाकून हे कारले आपल्याला 5 मिनिटे झाकून ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा उरलेला मसाला टाकून आपल्याला पुन्हा 5 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर तयार आहे आपलं हे भरलेलं सुकं कारलं. हे सुकं कारलं खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया मग पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.